नांदेडमध्ये मालेगाव रस्त्यावरील वागदरा हॉटेलवर पोलिसांची धाड। 7 महिलांसह 10 ते 12 पुरुष ग्राहक ताब्यात, सहाय्यक पोलीस अधीक्षक स्टेम किरीतिका यांची कारवाई। नांदेड शहरातील मालेगाव रस्त्यावर असलेल्या हॉटेल वागदरा येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक स्टेम किरीतिका यांच्या पथकाने धाड टाकून 7 महिलांसह 10 ते 12 पुरुष ग्राहक ताब्यात घेतले आहेत। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू आहेत, त्यामध्ये देह व्यापाराचाही समावेश आहे। या व्यवसायात अनेक महिलांचा समावेश असल्याची बाब पोलीस तक्रारीमध्ये समाविष्ट आहे। काही रकमेच्या आमिषापोटी महिलांना या व्यवसायात ओढले जातात। अनेक स्थानिक नागरिक अशा या अवैध व्यवसायाबाबत स्थानिक पोलिसांना माहिती देत असतात, मात्र कारवाईबाबत ठाणे अधिकारी उदासीनच असतात। मात्र शहरातील मालेगाव रस्त्यावरील हॉटेल वागदरा येथे देह व्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। याबाबत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह शहर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक स्टेम किरीतिका यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली। या तक्रारीवरून पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सहाय्यक पोलीस अधीक्षक स्टेम किरीतिका यांनी हॉटेल वागदरा येथे धाड टाकली। या धाडीत 7 महिलांसह 10 ते 12 पुरुष सापडले आहेत। या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक माहितीसाठी भाग्यनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक माहिती देण्यास असमर्थता दर्शविली। त्यामुळे भाग्यनगर पोलिसांच्या सहकार्यानेच हा प्रकार सुरू होता की काय अशी शंका उपस्थित होत आहे। वरिष्ठ अधिकारीही त्या अनुषंगाने चौकशी करीत आहेत।